गुड मॉर्निंग अभ्यासक मित्रमैत्रिणींनो, MPSC लक्ष या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज 16 एप्रिल 2019 आणि तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे 15 व 16 तारखेच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी, ज्या आपण विविध वृत्तपत्रांमधून संकलित केलेल्या आहेत. आणि मुख्यत्वे आज यामध्ये जे आहे आपण न्यूज ॲनालिसिस करणार आहोत. क्वेश्चन्स कमी असतील. या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक क्वेश्चन विचारण्यात आला आहे, त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. आजच्या बातम्यांमधूनच तो प्रश्न तुम्हाला विचारण्यात आला आहे, त्यामुळे तुम्ही सर्व बातम्या त्या व्यवस्थितपणे बघा, कारण त्यातूनच आपण प्रश्न कॅल्क्युलेट केलेला आहे आणि तो प्रश्न बरेच वेळा अशा प्रश्नसुद्धा परीक्षेमध्ये आपल्याला बघायला मिळतील. आजची पहिली बातमी ती म्हणजे हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे की यावर्षी सर्वसाधारण जो मोसमी पाऊस आहे, मान्सून ज्याला आपण म्हणतो, तर हा सर्वसाधारण मोसमी पाऊस जो आहे तो दिलासादायक राहील. म्हणजे 96% पाऊस होणार आहे. सामान्य जी सरासरी आहे या सरासरीच्या 96% पाऊस होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. ज्यावेळी पाऊस 96 ते 104% दरम्यान असतो तर त्याला सामान्य सरासरीच्या दरम्यानचा पाऊस हा म्हटला जातो. म्हणजे ही जी सरासरी आहे ही लाँग टर्म सरासरी काढली जाते. जवळपास 50 वर्षाच्या सरासरीच्या माध्यमातून हा पावसाची जी टक्केवारी आहे ही ठरवली जाते. सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता नाही, तसंच अल निनोचाही प्रतिकूल परिणाम फारसा जाणवणार नाही, असं केंद्रीय भूवैज्ञानिक खात्याचे सचिव राजीवन यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये सांगितलं. तर अल निनो काय हे सुद्धा आपण यामध्ये समजून घेणार आहोत. पावसाची जवळपास सामान्य सरासरी जी आहे ती कशी कॅल्क्युलेट केली जाते, तर 50 वर्षात पडलेल्या पावसाच्या सरासरीच्या 96 ते 104% पाऊस पडू शकतो. देशभर सर्वत्र सरासरी एवढा पाऊस पडेल, परंतु जूनच्या पहिल्या आठवड्यात हवामान खातं अजून पुढचा अंदाज जे आहे ते वर्तवतं. यंदाचा मोसमी पाऊस हा दीर्घकालीन सरासरी म्हणजे लॉंग पिरियड ॲव्हरेज LPAच्या 96% पडण्याची शक्यता असून यात फरकाची शक्यता म्हणजे 5% आहे. म्हणजे ±5% याच्यामध्ये चेंजेस हा जो आहे हा होऊ शकतो. टोटल 96% पाऊस वर्तवलेला आहे. तसं बघता सरासरीपेक्षा हा कमीच आहे, पण सामान्य सरासरी जी आहे त्याची रेंज जी आहे ती 96 ते 104% असते. 1951 ते 2000 या कालावधीमध्ये देशातील मोसमी पावसाच्या काळातील LPA जो आहे हा 89 सेंटीमीटर इतका आहे. आणि ही जी आहे सामान्य श्रेणी आहे लाँग पिरियड ॲव्हरेज LPAच्या 96 ते 104% दरम्यान पावसासाठी हवामान खात्याने यंदा जवळपास सामान्य ही श्रेणी निर्माण केली आहे. गेल्या वर्षी 96 ते 104% दरम्यान होणारा पाऊस सामान्य श्रेणीत गणला जात होता. तर ही जी आहे LPA 90 ते 96% दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी मानला जाईल. म्हणजे 96% जर कमी पाऊस झाला तर हा सरासरीपेक्षा कमी, आणि पावसाचं प्रमाण 96% असेल तर ते सरासरीपेक्षा कमी आणि सरासरी यांच्या सीमेवरील समजलं जातं. हे जवळपास यावर्षी चांगला पाऊस होण्याची अपेक्षा आहे. चांगला पाऊस जर झाला तर शेतकऱ्यांना सुद्धा त्यामधून आणि इतरही व्यावसायिक दृष्टिकोनातून तो एक फायद्याचा भाग ठरू शकतो. तर हे जे आहे हवामान याबद्दल अजूनसुद्धा लेख जे आहेत ते लोकसत्तामध्ये आलेले आहेत. हवामान विभागाकडून अंदाजात जो पाऊस आहे त्याबद्दल अंदाजात पावसाबाबत काय सांगितलं जातं. एकतर दीर्घ टप्प्याचा पहिला अंदाज भारतीय हवामान विभाग दरवर्षी एप्रिलमध्ये सादर करतं. त्यात संपूर्ण मोसमात पावसाचं प्रमाण कसं राहील हे सांगितलं जातं. त्यात प्रदेशनिहाय आणि महिन्यानुसार अंदाज दिला जात नाही. पहिलं जेव्हा एप्रिलमध्ये ही आकडेवारी दिली जाते त्यावेळी एक सर्वसामान्य आकडेवारी दिली जाते. प्रदेशनिहाय आणि महिन्यानुसार अंदाज दिला जात नाही. भारतात संपूर्ण मोसमामध्ये 89 सेंटीमीटर पाऊस पडतो. त्याला दीर्घकालीन सरासरी असं म्हटलं जातं. एवढा पाऊस पडला की मोसमी पाऊस सुरळीत किंवा सरासरी इतका समजला जातो. त्यानंतर दुसरा जो अंदाज आहे हा जून महिन्यामध्ये दिला जातो. तर की जून महिन्यामध्ये मान्सूनचं आगमन होतं, त्यावेळी अजून परिस्थिती जी आहे हवामानीय परिस्थिती ही लक्षात येते आणि दुसरा अंदाज हा जूनमध्ये दिला जातो. आणि त्यामध्ये जो आहे मग प्रदेश आणि महिनानिहाय जो आहे हा अंदाज वर्तवला जातो. आता हा पाऊस अवलंबून कशावरती असतो, तर प्रशांत महासागरातील स्थितीवर मान्सून जो आहे तो अवलंबून असतो. तर ज्यावेळी महासागरातील पाणी नेहमीच्या पातळीपेक्षा थंड किंवा गरम होते तेव्हा एल निनो सदर्न ऑसिलेशन त्याला असं म्हटलं जातं. त्याचा परिणाम हा वातावरणाच्या घटकांवरती, प्रशांत महासागराचा इफेक्ट जो आहे हा भारताच्या मान्सूनवरती होतो. म्हणजे लक्षात घ्या कशा प्रकारे हे होतं. तर त्याचा परिणाम वातावरणाच्या घटकांवरती होतो. त्यामुळे जगातील हवामान हे बदलत जातं. प्रशांत महासागरातील पाणी जर सर्वसाधारण पातळीपेक्षा जास्त गरम झालं तर त्याला एल निनो म्हटलं जातं.
प्रशांत महासागरातील जे पाण्याचे प्रवाह आहेत हे सामान्य पातळीपेक्षा जर गरम झालं त्याला एल निनो म्हटलं जाईल, आणि जर थंड झालं सामान्य पातळीपेक्षा जर थंड झालं त्याला ला निना असं म्हटलं जातं. एल निनोमुळे पावसावर विपरीत परिणाम होतो, तर ला निनामुळे पाऊस चांगला होतो. बघा काय म्हटलं आहे, जर पाणी प्रशांत महासागरातील पाणी सामान्य पातळीपेक्षा जर गरम झालं तर त्याला एल निनो असं म्हटलं जातं, आणि एल निनोचा परिणाम जो आहे हा विपरीत परिणाम होतो. तर ला निना जो आहे, पाणी जर थंड झालं सर्वसामान्य पातळीपेक्षा तर पाऊस चांगला होतो. तर विषुववृत्तीय प्रशांत महासागरामध्ये सौम्य एल निनो यावेळी आहे असं म्हटलं जातं, की तो वाढत जाण्याची शक्यता सुद्धा आहे, म्हणजे पाण्याचं तापमान जे आहे ते वाढू शकतं. एल निनो हा मोसमी पावसाचा एकमेव घटक आहे काय? नाही, मोसमी पावसावर अनेक घटकांचा परिणाम होतो. त्यात स्थानिक प्रादेशिक सुद्धा बाबी आहे ज्या अवलंबून असतात. जागतिक स्तरावर सुद्धा त्याचा परिणाम जाणवला जातो. हिंदी महासागरातील सागरी प्रवाह, स्थानिक तापमान, हवेचा दाब, कमी दाबाच्या पट्ट्यांची निर्मिती, वाऱ्यांची अनुकूलता या सर्वांचा परिणाम पावसावर होतो. आणि जे मुख्य वारे जे आहेत ते नैऋत्य मोसमी वारे हे अरबी समुद्र, म्हणजेच अरबी समुद्रसुद्धा हिंदी महासागराचाच एक भाग आहे, तर त्यावरून वाहून येणाऱ्या वाऱ्यांमुळे पाऊस होतो. तर या सर्व बाबींचा परिणाम किंवा जी सामान्य परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये जे कमी दाबाचे पट्टे, वाहणारी हवा या सर्व बाबींवरती मान्सूनची अनुकूलता हे अवलंबून असते. सध्याच्या स्थितीमध्ये एल निनो हा महत्त्वाचा घटक आहे असं सांगण्यात आलं आहे. नोव्हेंबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या काळामध्ये थंडीचा काळ नेहमीपेक्षा वेगळा होता. उत्तर, मध्य, पूर्व भागात काही दिवस जास्त थंडीचे होते, आणि जागतिक पातळीवर हिवाळा जो आहे तो टोकाचा होता. याचा संबंध आर्क्टिक कोल्ड ब्लास्टशी होता असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. भारताच्या इतर भागात उन्हाळ्याची चाहूल लागली असताना यंदा काश्मीरमध्ये हिमवृष्टी सुरू होती. त्यामुळे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस म्हणजे इराणवरून सुरू होऊन वायव्य भारतापर्यंत येणारे वारे जास्त होते. त्यामुळे थंडीच्या एकूण परिस्थितीमध्ये जी आहे ती भर पडली आहे. इराणवरून जे वारे वाहून येतात थंड वेस्टर्न डिस्टर्बन्सचे, त्यामुळे थंड जास्त प्रमाणात यावेळी जाणवली. दुसरं अजून एक माहिती आली आहे ती म्हणजे यंदाचा उन्हाळा नेहमीपेक्षा का जास्त जाणवत आहे. तर महिन्याच्या सुरुवातीला भारतीय हवामान विभागाने उन्हाळा नेहमीपेक्षा तीव्र असण्याचे संकेत ऑलरेडी दिले होते. पंजाब, हिमाचल, उत्तराखंड, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेशचा किनारी प्रदेश, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या ज्या लाटा आहेत या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली होती. गेल्या 2 वर्षीपेक्षा कल यावेळी दिसत असून सौराष्ट्र, कच्छ, राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या भागात मार्चच्या 3ऱ्या आठवड्यात उष्णतेच्या लाटा येऊन गेल्या. तर आपल्याला सुद्धा माहिती आहे की तापमान सध्या खूप जास्त आहे. जवळपास 45 डिग्री सेल्सिअसचा टप्पा जवळपास गाठलेला आहे. सर्वसामान्य तापमान जर विदर्भ मराठवाड्यातला बघितलं तर 43° वरती आहे. आणि हवामान खात्याने सध्याच्या काही दिवसांमध्ये वादळ आणि गारपिटीची शक्यतासुद्धा वर्तवलेली आहे. आज सकाळीसुद्धा व्हिडिओ बनवताना पावसाचं वातावरण हे पूर्णपणे बनलेलं आहे. जोरदार वारे वाहत आहेत, गारपीट होऊ शकते. तर ही जी आहे हे वातावरणामधील जे हवामानाचे परिणाम असतात त्या बाबी आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं असतं. करंट अफेअर्ससोबतच हा जो आहे एक प्राकृतिक भूगोलाचा सुद्धा भाग आहे. त्यामुळे या बाबींमध्ये आपल्या नॉलेजमध्ये जी आहे ती बरीचशी भर ही पडत राहते. एल निनो, ला निना यावरती तर प्रश्न जे आहे तुम्ही परीक्षांमध्ये बघितलेलेच असणार. तर ही जी कन्सेप्ट आहे या बातम्यांमुळे आपले चांगले क्लिअर होतात. हे टोकाचे हवामान परिणाम एल निनोशी संबंधित आहे का असं सांगण्यात आलं आहे. तर थंडीच्या काळामध्ये अनेकदा काय होतं की पश्चिमी देश जे आहेत या पश्चिमी वाऱ्यांचे परिणाम जास्त जाणवले त्याचा एल निनो निर्माण होत असल्याशी संबंध आहे. भारतातीलच नव्हे तर जगातील हवामान स्थितीवर या पश्चिमी वाऱ्यांचा परिणाम होतो. गेल्या वर्षीचा मोसमी पाऊस कसा होता ही सुद्धा माहिती दिली आहे. तर गेल्या वर्षी म्हणजे 2018मध्ये खूपच कमी पाऊस झाला होता. सरासरीच्या 9% कमी पाऊस झाला होता. बऱ्याच राज्यांमध्ये जसं मणिपूरमध्ये जर -59% पाऊस झाला. पूर्व भारतामध्ये सरासरीच्या 24% कमी पाऊस होतात. महाराष्ट्रसुद्धा कोरडा राहता. केवळ 79% पाऊस हा महाराष्ट्रामध्ये झाला होता. त्यामुळे यावेळी दुष्काळ सदृश परिस्थिती जी आहे ती आपल्याला दिसून येते.
आपलं चॅनल MPSC लक्ष तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबत बेलशेप आयकॉन जो आहे तो सुद्धा क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला हे मिळत राहतील. याच्या नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळतील. टेलिग्रामची लिंक जी आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही मला अनअकॅडमीवरती सुद्धा सबस्क्राईब करू शकता, तिथे सुद्धा तुम्हाला सबस्क्रिप्शन जे आहे ते मिळू शकतं. लक्ष MPSC हा कोड तुम्ही वापरू शकता. दुबई महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षपदी साताऱ्याच्या संदीप गुप्ते यांची निवड करण्यात आली आहे. दुबई महाराष्ट्र मंडळ याच्या अध्यक्षपदी मूळचे साताऱ्याचे आहेत ते संदीप सुधाकर गुप्ते यांची निवड करण्यात आली आहे. दुबई UAE जे खाडीमधील देश आहे, युनायटेड अरब अमिरात, तर दुबई UAE येथील 47 वर्षापासून कार्यरत असलेल्या आणि मराठी मनांची अस्मिता मानल्या जाणाऱ्या पुढील पिढीसाठी आपली महाराष्ट्रीयन संस्कृती आणि परंपरा टिकवून ठेवणे, जोपासणे आणि वृद्धिंगत करणे, तसंच मराठीचा उज्ज्वल आणि गौरवशाली वारसा जपणं, दुबई UAE मधील मराठी माणसांना एकत्रित ठेवून आपली उज्ज्वल संस्कृती आणि परंपरेचा ही परदेशातही टिकून ठेवण्याचं कार्य दुबई महाराष्ट्र मंडळाकडून केलं जातं. तर त्याच्या अध्यक्षपदी आता साताऱ्याचे जे संदीप गुप्ते आहे त्यांची निवड करण्यात आलेली आहे. उच्च शिक्षणानंतर ते नोकरीनिमित्त दुबईमध्ये स्थायिक झाले आहेत. दुबईतील एका कंपनीमध्ये ते ऑटोमोबाईल इंजिनियर म्हणून कार्यरत आहे आणि जवळपास 24 वर्षापासून ते या आखाती देशांमध्ये मराठी सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी मस्कत आणि दुबई महाराष्ट्र मंडळाचे सचिव म्हणून सुद्धा काम केलं होतं. 2019-20 या कालावधीसाठी त्यांची ही दुबईच्या जे आहे मराठी त्याच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. मराठी संस्कृती जतन आणि संवर्धन करण्याचं काम नेटानं केलं जाईल असं गुप्ते यांनी सांगितलेलं आहे. नरेंद्र मोदी यांच्यावरती एक चित्रपट तयार करण्यात आलेला होता. तर हा चित्रपट प्रदर्शनासाठी थांबवण्यात आला होता, प्रदर्शनाचं करू देण्यात आलं नव्हतं. तर हा चित्रपट संपूर्ण पहा आणि अहवाल द्या असं सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेला आणि त्यासाठी 19 एप्रिलपर्यंतची मुदत दिलेली आहे. यांच्या जीवनावरील संपूर्ण चित्रपट पाहून निवडणूक आयोगाने मोहरबंद पाकिटात पूर्ण माहितीवर आधारित आपला अहवाल 19 एप्रिलपर्यंत सादर करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. मोदी यांच्यावरील PM नरेंद्र मोदी हा चित्रपट निवडणूक काळात बंदी घालण्यात यावी अशी याचिका काँग्रेसने जाहीर केली होती. तर त्यावरती निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. तसंच नरेंद्र मोदी यांच्यावरती बऱ्याचशा वेब मालिकासुद्धा बिना परवानगी चालू करण्यात आलेल्या आहे. नमो TV नावाचं एक चॅनलसुद्धा चालू करण्यात आलं होतं, त्यावरतीसुद्धा सर्वोच्च न्यायालयाने बंदीही घातली होती. तर याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार आल्यानंतर निवडणूक काळात यावर बंदी घालण्यात असल्याचा आदेश दिला होता. परंतु पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान याचिका दाखल करण्यात आली आणि त्यावर सुनावणी करताना सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पीठाने निवडणूक आयोगाने हा चित्रपट पूर्ण बघा आणि त्याचा अहवाल सादर करा असं म्हटलेलं आहे. तर चित्रपट निर्मात्यांची बाजू यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी घेतलेलं नाही. मुकुल रोहतगी यांनी सांगितलं की निवडणूक आयोगाने या चित्रपटावर बंदीचा निर्णय केवळ झलक पाहून घेतला आहे, त्यांनी पूर्ण चित्रपट पाहून निर्णय घेतला नाही. त्यामुळे या चित्रपटाचं खास प्रदर्शन निवडणूक आयोग किंवा त्यांच्या समितीसाठी करण्याची निर्मात्यांची तयारी असं सांगण्यात आलं आहे. तर हा चित्रपट जो आहे पुढील आदेश मिळेपर्यंत दाखवण्यात येऊ नये असा आदेश न्यायालयाने दिला होता किंवा निवडणूक आयोगाने दिला होता. तर यामुळे होतं काय की नेमकं एक इन्फ्लुएन्स जे आहे हे तयार होतं. तर अशा प्रकारे म्हणून हा निर्णय जो आहे एक आचारसंहितेचा भंग म्हणून याचं प्रसारण होऊ नये असं निवडणूक आयोगाने म्हटलं होतं. नंतरची बातमी, मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आले. सलीम खान, नृत्यांगना सुचिता भिडे चापेकर आणि हेलन यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. मास्टर दीनानाथ यांच्या स्मृती जपण्यासाठी मंगेशकर कुटुंबामार्फत हा पुरस्कार दिला जातो. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान पुरस्काराला म्हटलं जातं. तर हा पुरस्कार जो आहे प्रसिद्ध पटकथा लेखक सलीम खान, नृत्यांगना सुचिता भिडे चापेकर यावर्षी त्यांना संगीत कला क्षेत्रातील पुरस्कार देण्यात येणार आहे आणि याचं वितरण जे आहे ते 24 एप्रिलला होत असतं. निर्भय या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आलेली आहे. बालासोर जे आहे मधील चंडीपूर चाचणी क्षेत्रात निर्भय या क्रूज क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरित्या घेण्यात आली. हे दीर्घ पल्ल्याचं क्षेपणास्त्र आहे आणि संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचं आहे. काल सकाळी 12:15 वाजता एकात्मिक चाचणी क्षेत्रातील 3ऱ्या संकुलातून ते सोडण्यात आलं होतं आणि ही जी आहे ही माहिती DRDOने या संदर्भात
दिलेली आहे. ही चाचणी यशस्वी झाल्याचं सांगून त्यांनी म्हटलं की 100 मीटर उंचीवरून हे क्षेपणास्त्र 0.7 मॅक वेगाने प्रवास करीत गेलं आणि 42 मिनिटे 23 सेकंदामध्ये लक्ष्यभेद केला. या क्षेपणास्त्राच्या चाचणीत सर्व उद्दिष्ट साध्य झाली असून त्यामुळे वैज्ञानिकांचा उत्साह दुणावला आहे. या क्षेपणास्त्राला इंजिन, रॉकेट बूस्टर आणि टर्बोफॅन हे भाग आहेत आणि आज्ञावलीबद्ध पद्धतीने या क्षेपणास्त्राने उड्डाण केलं. त्यात प्रक्षेपण टप्पा, बूस्टर कार्यान्वयन, इंजिन सुरू करणे, पंखा उघडणे या सर्व बाबी ज्या आहेत त्या एकदम सुरळीत पार पडल्या आणि याने आपला पल्ला जो आहे तो गाठून लक्ष्यभेद केलं. भूपृष्ठावर लावण्यात आलेल्या रडार्सच्या मदतीने त्याचं निरीक्षण करण्यात आलं. यापूर्वी याची चाचणी जी आहे ही 7 नोव्हेंबर 2017 रोजी घेण्यात आली होती. त्यानंतर परत ही चाचणी जी आहे यशस्वी चाचणी, निर्भयची यशस्वी चाचणी घेण्यात आली. क्रूज मिसाईल आहे निर्भय. निवडणूक आयोगाच्या अधिकार कक्षेची सर्वोच्च न्यायालय तपासणी करणार असं माहिती दिली आहे. निवडणुकाच्या प्रचारांमध्ये बरेचसे द्वेषपूर्ण वक्तव्य हे करतायत, त्यामुळे बऱ्याच नेत्यांवरती 2-3 दिवसाची प्रचारबंदी ही घालण्यात आली आहे. म्हणजे या निवडणुकांमध्ये जे वक्तव्य नेते लोक मंडळी इतरांबद्दल करतायत तर त्याच्यामुळे पातळी बरीचशी घसरल्यासारखी आहे आणि त्यावरती निवडणूक आयोगाने कठोर कारवाई म्हणून त्यांना आचारसंहितेचा भंग झाला आहे आणि आचारसंहितेचा भंग झाल्यामुळे प्रचारापासून वंचित ठेवण्यात आलेलं होतं. तर या निवडणूक आयोगाच्या अधिकाराबाबतची सर्वोच्च न्यायालय तपासणी करणार आहे की एखाद्या पक्षाची मान्यता रद्द निवडणूक आयोग जो आहे हा नोटीस जारी करू शकतो, पण एखाद्या पक्षाची मान्यता वगैरे रद्द करू शकत नाही. तर त्याबद्दल सर्वोच्च न्यायालय जो आहे तो समीक्षा करणार आहे. आर्थिक दुर्बल आरक्षणासाठी शिक्षण संस्थांमध्ये 2 लाख अतिरिक्त जागा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. याबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने निवडणूक आधी आर्थिक दुर्बल घटकांना 10% राखीव जागा देण्याचा जो निर्णय घेतला होता तर त्याच्या अंमलबजावणीसाठीचं पाऊल म्हणून 158 केंद्रीय शिक्षण संस्थांमध्ये एकूण 2 लाख अतिरिक्त जागा निर्माण करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याबाबत जी आहे ती मान्यता देण्यात आली आहे आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना केंद्रीय शैक्षणिक संस्थांत आरक्षण देण्यात येणार असून मनुष्यबळ विकास खात्याने ह्या जागा वाढवण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाने ठेवला होता. यापूर्वीसुद्धा आपण ही बातमी घेतली होती की प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं होतं की एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये असं डिक्लेअर केलं होतं की संपूर्ण देशामध्ये ज्या जागा ज्या आहेत या वाढवल्या जातील, कारण जे 10% आरक्षण आर्थिक दुर्बल घटकांना देण्यात आलं आहे तर त्यांना सामावून घेण्यासाठी या जागा वाढवून देण्यात येईल आणि त्या संदर्भात केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालय आहे त्यांनी प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवला होता आणि त्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या पुढील वर्षामध्ये हे जे शैक्षणिक वर्ष आता जुलैपासून चालू होईल त्यावेळी जवळपास 2,14,766 अतिरिक्त जागा निर्माण केल्या जाणार आहेत. महागाईचा निर्देशांक डिक्लेअर झाला आहे. तर ह्या महागाईचा जो घाऊक निर्देशांक आहे यामध्ये वाढ झालेली आहे आणि हा किंमत निर्देशांक 3% पुढे गेला आहे. हा जो परिणाम आहे मुख्यत्वे अन्नधान्य, इंधन याचे दर वाढल्यामुळे झालेला आहे. तर अन्नधान्याच्या चीजवस्तू तसंच इंधनाच्या किमती गेल्या महिन्यातही वाढलेल्या राहिल्याने घाऊक महागाईचा दर 3% पुढे आलेला आहे. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित मार्चमधील 3.18% महागाईचा दर गेल्या तिमाहीतील हा सर्वोच्च दर नोंदवण्यात आलेला आहे. तर यापूर्वीच्या महिन्यांमध्ये तो 2.93%, मार्च 2018मध्ये 2.74% होता. तर यामध्ये जी आहे ती 3%ची पातळी याने आतापर्यंत ओलांडली नव्हती. तर इंधन आणि खाद्यान्न यामध्ये झालेल्या वाढीमुळे हा जो आहे 3%च्या पुढे गेलेला आहे. रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दर जो आहे हा रिझर्व्ह बँकेने कमी केला होता तरीसुद्धा महागाईच्या दरामध्ये अजून वाढ ही दिसते. निर्यातीमध्ये सुद्धा मार्चमध्ये 11%नी वाढ झालेली आहे. औषध निर्माण आणि अभियांत्रिकी वस्तूंना मागणी वाढल्यामुळे ही जवळपास 11% वाढ दिसते. 2018-19च्या मार्चमध्ये भारतीय वस्तूंची निर्यात ही $32.55 अब्ज वर गेली आहे. यंदाच्या मार्चमध्ये जे आहे आयातीमध्ये अवघा 1.44%नी वाढ होऊन ती $43.44 अब्ज झालेली आहे. म्हणजे बघा भारताची
निर्यात जी आहे ही कमी आहे पण आयात जास्त आहे. जवळपास 11 अब्ज डॉलरचं जर बघितलं तर आयात ही भारत जास्त करतो. तर आयात आणि निर्यातीतील दर ही व्यापारी तूट जी आहे ही 10.89 अब्ज डॉलरवर आली आहे. गेल्या महिन्यामध्ये सोन्याची आयातसुद्धा वाढली होती आणि तेल आयात ही 5.5% वाढून 11.75 अब्ज डॉलरवरती गेली आहे. भारताला जे आहे मुख्यत्वे भारतामध्ये आयात जे केलं जातं ते म्हणजे इंधन, सोनं या बाबी आयात केल्या जातात. जगातील पहिली सशस्त्र ड्रोन नौका ही चीनकडून विकसित केल्या गेली. चीनने जगातील पहिलं बहुउद्देशीय सशस्त्र ड्रोन नौकेची यशस्वी चाचणी केली. या नौकेचा जमिनीवरील कारवाईसाठी वापर करण्याबरोबरच ती हवाई ड्रोन आणि अन्य ड्रोन जहाजांचा सामना करण्यास सक्षम असल्याचा दावा चीनने केला आहे. चीन जहाजबांधणी उद्योग महामंडळाच्या नेतृत्वाखाली वुचॉंग जहाजबांधणी उद्योग समूहाने ही बांधली असून तिला मरीन लिझार्ड असं नामकरण तिला देण्यात आलं आहे. मरीन लिझार्ड. तर या नौकेचं यशस्वी चाचणी करण्यात आली असून ती वुहानमधील कारखान्यामध्ये 8 एप्रिल रोजी रवाना झाली. या नौकेची जास्तीत जास्त 1200 किलोमीटरपर्यंतच्या टप्प्याच्या अंतरापर्यंत कारवाई करण्याची क्षमता आणि उपग्रहाद्वारे तिच्यावर रिमोट कंट्रोल ठेवता येणं शक्य आहे. म्हणजे ही ड्रोन नौका जी आहे ती चीनने केलेली आहे. आपण हा प्रश्न परवा 14 तारखेला घेतला होता. पश्चिम रेल्वेने 152 वर्ष पूर्ण केले तर ही ट्रेन कुठे धावली होती? तर ही जी धावली होती ही विरार ते बॅग बे यांच्या दरम्यान धावली होती आणि पुष्कळशा विद्यार्थ्यांनी जे आहे याच्याबद्दलचं बरोबर उत्तर दिलं आहे. काही विद्यार्थ्यांनी विरार ते बोरी बंदरसुद्धा लिहिलेलं आहे. तर हे नाही आहे, उत्तर जे आहे ते विरार ते बॅग बे आहे. बॅग बे स्टेशन जे आहे हे मरीन लाईन्स आणि चर्चगेटच्या मध्ये होतं. आता जे फायनल स्टेशन जे बनलेलं आहे ते चर्चगेट आहे. तर 152 वर्ष झालेले आहेत पश्चिम रेल्वेला. तर बरोबर उत्तर दिलेल्यांचं अभिनंदन. ही जी आहे 1867मध्ये 12 एप्रिल रोजी पहिली रेल्वे धावली होती आणि विरार ते बॅग बे स्थानकांदरम्यान ही धावली होती. या 152 वर्षामध्ये पश्चिम रेल्वेने मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे. आता बघूया आजचा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. प्रशांत महासागरातील पाणी सर्वसाधारण पातळीपेक्षा थंड झालं तर त्या परिस्थितीला काय म्हणतात? एल निनो, ला निना, नेल निना की मॉन्सून? तर याबद्दल जे आहे तुम्हाला आपण माहिती दिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती घेतलेली आहे. तर परत एक वेळा बघा जेणेकरून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल आणि तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये नमूद करा. आपलं चॅनल जे आहे ते सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे. तर करा अभ्यास, बना अधिकारी. धन्यवाद.